हे एपिडोरसमधलं एन्शियंट थिएटर आहे. हे ग्रीसमधलं सर्वात मोठं ओपन थिएटर आहे. इथून पण या रस्ते हा जो चालला आहे ना माणूस, इथून पण वर जाऊन तुम्ही तुमची सीट पकडू शकता आणि वर जायचं. खूप मोठं आहे वरचं, पण ह्या बाजूने जायचं आणि वरून खाली यायचं असं पण तुम्ही करू शकता. ही लोक वर चाललेली आहेत. इथे जे होतं जुन्या काळी, इथे रोगी जे आहेत म्हणजे ज्यांना काही त्रास होतोय ते बरे व्हायचे आणि त्यांच्यासाठी काही प्ले केले जायचे त्याच्यासाठी हे. आणि त्यावेळी तो जो प्रिस्ट होता म्हणजे तो जो साधू होता तोच डॉक्टर होता आणि त्याची खूप कीर्ती पसरली. त्याच्यामुळे लोक लांबून लांबून इथे यायचे. हे लिहिलेलं हे बिफोर ख्रिस्ट 4थ्या शतकातलं आहे. हे एपिडोरसमधलं सर्वात जुनं थिएटर आहे, सर्वात मोठं. आणि प्रत्यक्षात इथे एक मंदिर आहे, म्हणजे मंदिर होतं ते सगळ्यात महत्त्वाचं मंदिर होतं. म्हणजे तिथे सगळ्यांचे रोग वगैरे बरे व्हायचे अशी श्रद्धा होती लोकांची. त्याच्यामुळे लांबून लांबून लोक इथे यायचे. त्याचे तो जो साधू होता त्याचा गुण येत होता म्हणून मग त्याच्यामध्ये त्यांनी एक थिएटर पण उभं केलं की जर तुम्ही आजारी असाल तर तुमचं माइंड पण आजारी असतं. आणि मग इथे त्यांचे ते प्ले वगैरे व्हायचे. हे बिफोर ख्रिस्ट 6व्या शतकातलं आहे. अजूनही बरंच त्या साधूची मान्यता होती. ते झोपल्यावर तुम्हाला स्वप्न पडायचं आणि मग ते त्याला सांगितल्यावर तो त्याच्यावर उपचार करायचा. आणि तिथे साप होते, साप जर तुम्हाला टच केला तर तुम्ही लवकर बरे व्हाल अशी त्या लोकांची श्रद्धा होती. एपिडोरस हे अथेन्स ग्रीसमधून पासून जवळ आहे. ग्रीसमधलं नापोलिओ म्हणून गाव आहे, अतिशय सुंदर आहे. पाणी अतिशय नळशार. हे बंदर आहे मध्ये. इथे 3 किल्ले आहेत. इथे समुद्रातला किल्ला आहे. हे जे आम्ही थांबलोय, जे मी आत्ता जे काढते ते ओल्ड टाऊन आहे. इथून समोर एक किल्ला दिसतो आणि या बाजूला न्यू टाऊन आहे. अथेन्स पासून थोडंसं लांब आहे, पण जसं डेल्फी वगैरेला 5 तास लागतात तसं काही नाही लागत. एक टूर असतो तो नापोलिओ दाखवतो, कोरियन कॅनल दाखवतो, पुन्हा मायसीन आणि एपिडोरस पण दाखवतो. तो एक टूर मी घेतलेला आहे. एकूण 99 युरो दिले. आता आम्ही चालले ओल्ड टाऊनला. हे ओल्ड टाऊन आहे. ओल्ड टाऊन नापोलिओ ग्रीस. ते टुरिस्ट प्लेस आहेत हे सगळे आणि त्याच्यामुळे पर्यटक आहेत, त्यांना लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत इथे. खाणं, राहणं, पिणं, खरेदी